दारू मवाची लय वंगळ, देशी दारू जीवाचा काळ, तिच्या तोंडाला तोंड याचं मिळ, दारू पिऊन काळीच जळ, लावलं पिप्याला येळूच नळ, दारू थेंब थेंब गळ. गाड एक तू कडोजी बाबा, एक गाड गे बाबा, एक तू कडोजी बाबा. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी रामकृष्ण. तर मी संत तुकाराम महाराज यांच्या दिंडीमध्ये आहे आणि आता पंढरपूरच्या दिशेने आम्ही बरेच जवळ आलेलो आहे. 2 दिवसाची आता आमची दिंडी राहिलेली आहे. दिंडीमध्ये मला वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटलेले आहेत. हा, आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे आता संत तुकाराम महाराजांच्या दिंडीत तर मी आहेच, परंतु संत ज्ञानेश्वरांच्या दिंडीचं सुद्धा याच रस्त्यावरून, बरोबर ना, याच रस्ता, हा, दोन्ही दिंडी आता मिक्स झालेल्या आहेत. तर हे जे वारकरी आहेत सगळे दिसत आहेत तुम्हाला पाठीमागे, हे दोन्ही दिंडीतले आहेत आणि मला अनेक प्रकारचे लोक भेटलेले आहेत. तर हे नांदेडवरून आलेले माऊली आहेत. तर तुमचं नाव सांगा. विठ्ठल देशमुख. विठ्ठल देशमुख. विठ्ठल देशमुख, ग्रामचा प्रचारक. तर नांदेडवरून आलेले एक वारकरी आहेत, विठ्ठल देशमुख असं त्यांचं नाव आहे आणि ते कलाकार आहेत. ते व्यसनमुक्तीवर जनजागृती करतायत. शिवाय ते संत तुकडोजी महाराज यांचे अभंग, त्यांचं चरित्र, त्यांचं काम ते लोकांना सांगतायत. अभंगातून, भजनातून संत गाडगे बाबा महाराजांचंही सांगतायत. तर मला गाण्याच्या माध्यमातून सुरू करा आता. जनसेवा ईश्वर सेवा, मानवात देव पाहावा, ऐसे म्हणणारे दोनच संत, एक गाड एक तू कडोजी बाबा, एक गाड गे बाबा, एक तू कडोजी बाबा. एकाने घे चला खराटा, झाडीत निघाल्या वाटा, हो झाडीत निघाल्या वाटा. एकाने घे चली खंजरी, जागृत केली जनता सारी, एक त्यागी एक वैरागी, ऐसे म्हणणारे दोनच संत, एक गाड गे बाबा, एक तू कडोजी बाबा, एक गाड गे बाबा, एक तू कडोजी बाबा. रंजल्या गांजल्यासी धरून हाती, दिली त्यांना समती, अंधश्रद्धेची काढून कल्पना, सुख देले बहुजना, चंदना परी देहे झिजवूनी, आनंद दिला सर्वजना, एक मुनी एक जननी, ऐसे म्हणणारे दोनच संत, एक गाड गे बाबा, एक तू कडोजी बाबा, एक गाड गे बाबा, एक तू कडोजी बाबा. आता तुम्ही व्यसनमुक्तीवरचं एखादं गाणं म्हणा. आजकालची लागली कळ त्या मगाशी मला म्हणून दाखवली. आजकालची मंडळी, तरुण मंडळी व्यसनाधीनतेमुळं अनेक लोक परेशान होत आहेत. तर 18, 16, 20 वर्षाचे मुलं सगळे पुड्या, तंबाखू, बिडी, गुटखा काही खाऊन परेशान होत आहेत आणि दारूचं व्यसन महाराष्ट्राचं इतकं मोठं लागलं आहे. 25% तरुण मंडळी संपलेली आहे. उद्या देशाचं कसं होईल हे सर्वात मोठं परेशानी आहे चांगल्या लोकायला. म्हणून दारूवर एक गीत आहे बघा. दारू मवाची लय वंगळ, देशी दारू जीवाचा काळ, तिच्या तोंडाला तोंड याचं मिळ, दारू पिऊन काळीच जळ, लावलं पिप्याला येळूच नळ, दारू थेंब थेंब गळ, लावलं पिप्याला येळूच नळ, दारू थेंब थेंब गळ. विकत घेसी पोटभर पिशी, वटवट करशी भारी, खाया मिळे ना भाकरन भाजी, मग मेली उपाशी लेकर बाळ, दारू थेंब थेंब गळ, दारू मवाची लय वंगळ, दारू थेंब थेंब गळ.
दारूच्या पाण्यात काय गड्या पिण्यात संसार धुळीला गेला. शेजारची शिकवण नको बाबा व्यसन किती समजावू तुला. सर्व म्हणतील होईल वाटोळ दारूमुळं दारू थेंब थेंब गळ. लावलं पिप्याला येळू नळ महाराज दारू थेंब थेंब गळ देगरू. पवार मंत्री उदास झाला मीठ दारूचा दिवस आला. गांधीच्या तत्वाला लावलं काळ केलं देशाचं वाटुळ. देश माळविनवित तुम्हाला बाळ दारू थेंब थेंब गळ. दारू मवाची लई वंगळ दारू थेंब थेंब गळ. आता पुडीवर आता पुडी सितार काय म्हणणार तुम्ही? हा सितार पुडीवर तरुणासाठी सिगारेट बर सिगारेट पुडी सितार पुडी तंबाखू घुटे. चालेल. 18 वर्षाचा तरुण पोर खातोय मलपुडी छोटा सितार. 18 वर्षाचा तरुण पोर खातोय मलपुडी छोटा सितार. सकाळपासून उठून याने गाल भरले सितार पुडी तंबाखू आणि घुटक्याने. तोंड याचं नासलं हो सार खातोय मलपुडी छोटा सितार. काटकुळे हातपाय झालं बेंडकी वनी पोट थुकून थुकून लाल निघून जाते आणि काय टप्पर होऊन जात समजा टीबी पेशंट वनी. काटकुळे हातपाय झालं बेंडकी वनी पोट शरीराची केलीस बा तू बरबाट. कॅन्सर दुकाने हा पडला बिमार खातोय मलपुडी छोटा सितार. वडील आजोबा बोलतोय आठवतोनी वडील आजोबा बोलतोय आठवतोनी. काय तुझी रे कोंबड्यावा आणि जवानी खाय तू जीवाला तू खारी कान खोबरं सोड भाऊ इमलपुडी तोटा सितार. 18 वर्षाचा तरुण पोर खातो इमलपुडी तोटा सितार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जगद्गुरु तुकोबारा महाराज की माऊली ज्ञानोबारा महाराज की सद्गुरु माऊली बाबा महाराज की सब साधू संतन की जनता जनार्दन की जय गुरुदेव. जय गुरुदेव. आता मला सांगा तुम्ही मला काल स्टोरी सांगितली हो. की संत तुकडोजी महाराज हो. म्हणजे तिकडे अमरावतीमध्ये, हा. भारत चीन ज्यावेळी युद्ध झालं हो. त्यावेळी तिथल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी काही गाणी म्हटली होती. हा नेहरू जी ने हा उठो जवानो कह के बताओ कहने की दिन गया असं म्हणले म्हणजे वा जवानाला प्रोत्साहन दिले. नेहरू जी त्यांना विनंती केले महाराज जी अब तुम बाउंड्री पे जाके अब ये रोक सकते. मग 8 किलोमीटर चीन अलीकडे आलेलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या शब्दामुळं मिलिटरीला जागृतता येऊन म्हणजे प्रोत्साहन मिळाल्यामुळं अनेक मागे दाबण्यात आलं. आणि तुकडोजी महाराज हे जनकल्याणासाठी गाडगे महाराज तुकडोजी महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजचा अवतार. त्या या नवीन काळात नवीन पिढ्याला कुठतरी फरक बसाव. आपण एवढं सर्व दिंडीसाठी आलो. स्वर्गामधला 16 आहे भाग्यवान आहोत आपण नशिबान आहोत. जे मंडळी आपल्या वेळातला वेळ काढून या दिंडीमध्ये आलेत. स्वर्ग काला म्हणतात हे स्वर्ग आहे मायबापू. आणि सर्वांनी इथून काहीतरी आपल्या गावाकडे घेऊन जायचं आहे. आपले शेजारी पाजारी भाऊ बंधू घरदार रस्ते धुरे हे सगळे सेवा कार्य करण्यासाठी दिंडी आहे. इथून गेल्यानंतर आपल्याकडे दुर्गुण असतील कुठले तर ते सोडून दिलं पाहिजे आणि सद्गुण घेऊन आपल्या गावाकडे जाऊन आपण प्रत्येकाचं कर्तव्य आहे. देशासाठी स्वातंत्र्यासाठी हजारो शूरवीरांनी बलिदान दिलेत. साधू संतांनी एक अभंग म्हणा की यात काहीतरी एक शेवटचा आता गीत अभंग काही म्हणा. पसायदान म्हणतो. हा म्हणा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पसायदान म्हणले. आणि आमच्यासोबत ह्या दिंडीमध्ये आलेल्या सर्व मंडळीला पहिलं प्रथम धन्यवाद देतो. कारण एका बालकाला कसं चालितात हाताला धरून तसं ही जे पत्रकार मंडळी मुंबईची आमचे कुठले बाबू तुम्ही करमाळ्याची मंडळी आमच्या गावाची अशी बरीच मंडळी इथं आली. त्यामुळं आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचं प्रसायदान आहे. जसं ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजचं प्रसायदान तसंच सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमोजी विश्वचालका जगद्वंद्या ब्रह्मांड नायका एक निया सोनी अनेका भासशी विश्वरूपी
अवघाची संसार व्हावा सुखी, सगळ्याचा संसार सुखी झाला पाहिजे. मंगलता निगो सर्वामुखी, खळदृजनांची दृष्टी निकी व्हावी सर्वत्व. मित्रत्व नांदावी सर्वजणी, उनी उन दिसावे कोठे कोणी. जी जी इच्छा करतील प्राणी, ती व्हावी पूर्ण न्याय. नको कोठे द्वेष वैर, नवर कोठे हाहाकार. दंभ मत्सर अत्याचार अनाचार न राहो. आमचं सत्य सांगा गेल्यावर आमच्या बापूचा मोबाईल हिसकावून घ्याल ते एका जागी कार्यकर्ते. लया जाओ जगाचा भेद, पोषक हो परस्परावाद. नांदो आनंदी आनंद सगळीकडे सर्वदा. ज्या ज्या मार्गी ऐसे घडे, तेची धर्म तेची रोकडे. तुकड्या मने समाधान जोडे, सकळ जनासी. सद्गुरुनाथ महाराज की जय. आमचे खैरात बापू ज्यांनी एका लेकराला कसा खरात बापू यांनी हाताला धरून पत्रकार मोठी या दिंडीमध्ये सेवा करत आहेत. मला एका पामराला काही सेवा करण्याची संधी बोलून दिले, त्यामुळं त्यांचं मी धन्यवाद ऋणी मानतो. आमचे मुंबईचे बापू काय नाव जाधव बापू, आमचे परभणकर डॉक्टर साहेब, आमचे बापू रोकडे बापू मुरमुरे खाऊ घातले. लेकराला कसं खाऊ घालतात, सकाळपासून आम्ही पाणी पिलो नव्हतो, या बापूंना मुरमुरे घेऊन खाऊ घातले. हेच पंढरपूरची वारीमध्ये काहीतरी घ्यायचं, ज्याच्याकडे जे आहे त्यानं द्यावं. देशासाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी, आई वडिलासाठी, साधू संतांसाठी. धन असणार धन द्यावं, विचार असणार विचार द्यावेत, वेळ असणार वेळ द्यावा, ताकद असणारी देशासाठी लढावं. असे अनेक प्रकारच्या ह्या वारीतून आपण सर्वांनी घ्यावं. आणि तुम्हाला पांडुरंग माऊली ज्ञानोबा राया, तुकोबा राया, पांडुरंग सर्वांना सद्बुद्धी देऊन सर्वांचं कल्याण व्हावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना. एक वामन पेची प्रार्थना म्हणतो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, हे ईश्वरा सर्वांना चांगले आरोग्य दे, हे ईश्वरा सर्वांचे भले कर कल्याण कर, हे ईश्वरा सर्वांना सुखात व आनंदात ऐश्वर्यात ठेव. हे ईश्वरा तुझे गोड नाम सर्वाच्या मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.